काशी क्षेत्र महिमा अध्याय 42. ब्रह्मदेवाचा अवतार जो त्वष्टा ब्रह्मा याला एक सुंदर सुलक्षणी पुत्र होता. पित्याने त्याची मुंज केल्यावर त्याला गुरुग्रही विद्याभ्यासासाठी पाठवून दिले. तो गुरुची सेवा भक्तिभावाने करीत असता एक अपूर्व गोष्ट घडून आली. कशी ती पहा. एके दिवशी पाऊस फार जोराचा पडू लागला आणि त्याची पर्णशाळा गळू लागली. तेव्हा गुरुजी त्या शिष्याला म्हणाले, अरे, प्रतिवर्षी आमचे घर जीर्ण होऊ लागले आहे, तर आम्हाला एक बळकट घर चांगले सुंदर आणि आतल्या सर्व उपकरणासह करून दे पाहू. इतक्यात गुरुपत्नी काय मागते पहा. मला एक चोळी आणून दे, मात्र ती विणलेली किंवा शिवलेली असू नये, विचित्र रंगाची असून अंगाला कशी बरोबर बसली पाहिजे. इतक्यामध्ये गुरुपुत्र पुढे येऊन मागू लागला, माझ्या पायाच्या मापाचा खडावा मला आणून दे. त्यांना चिक्कल लागता उपयोगी नाही. पाण्यावर सुद्धा त्या घालून चालत जाता आले पाहिजे. लागलीच गुरुकन्या त्याचा पदर धरून म्हणाली, मला जास्त किमतीचे तानवडे हवेत. एक हस्तदंती घरकुल आण. ते चांगले बळकट पाहिजे. त्यात पाट, ठाणवदी इत्यादी सर्व सामान असावे. स्वयंपाकाची भांडी त्यामध्ये अशी असावीत की विस्तावावर ठेवली तरी काळी होऊ नयेत. या सर्व वस्तू आणून देण्याचे शिष्याने मान्य केले आणि त्याने एक महाअरण्याची वाट धरली. त्याला चिंता पडली की मला अद्याप पत्रावळी लावता येत नाहीत, तर या वस्तू मी कशा बरे प्राप्त करून घ्याव्यात. आता कोणाला शरण जावे, मला कोण बरे गुरु भेटेल, अशी चिंता करीत त्या महाअरण्यात भटकत असता तो अगदी थकून गेला. इतक्यात त्याला एक साधू पुरुष भेटला. त्याला या शिष्यबटूने साष्टांग नमस्कार केला आणि सांगू लागला की गुरुजी व गुरुपत्नी, पुत्र व कन्या यांनी ज्या ज्या वस्तू मागितल्या आहेत त्या मी कशा बरे आणून देऊ. ते अवधूत शिष्याला म्हणाले, काशी क्षेत्रात जाऊन विश्वेश्वराची आराधना कर, म्हणजे तुझे अभिष्ट तुला प्राप्त होईल. हे ऐकून ब्रह्मचारी म्हणाला, काशीपुरी कोठे आहे, स्वर्गात की पाताळात? हे तरी मला कोठे माहीत आहे. मला तेथे कृपा करून घेऊन जाल का? आपण माझे गुरु व्हा. चल तर, तुझ्यामुळे मला काशी विश्वनाथाचे दर्शन घडेल. असे म्हणून त्या अवधूताने बालकाला काशीत आणून सोडले. नंतर त्याने शिष्याला संपूर्ण यात्राविधी सांगितला आणि तो अदृश्य झाला. शिष्य म्हणाला, हाच माझा गुरु भेटला. त्याने गुरुस्मरण करीत करीत विधीपूर्वक भक्तियुक्त अंतःकरणाने संपूर्ण यात्रा केली. त्यास ऋषी व्योमकेशी शंकर निजरूपाने त्याच्या पुढे प्रकट झाले. त्वष्टा कुमाराने सर्व सांगताच तो शूलपाणी प्रसन्न झाला. मग त्याला काय बरे मिळणार नाही. त्याने आपल्या गुरुला सर्व वस्तू आणून दिल्या. गुरुनी त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्याला सर्व विद्या देऊन घरी जाण्यास अनुमती दिली. श्री गुरुनाथांनी ही कथा त्यावेळी सायमदेव जो तुझा पूर्वज याला सांगितली, तेव्हा त्याने श्री गुरुचे जे स्तोत्र केले ते तुला सांगतो असे म्हणून त्याला ते स्तोत्र म्हणून दाखविले. नंतर श्री गुरु सायमदेवाला म्हणाले, तुझ्या 21 पिढ्यांना काशी यात्रेचे फळ लाभेल. तुझ्या स्त्रीपुत्रांना घेऊन येऊन आम्हाला भेटीव. तू सतत आम्हाजवळ सेवा करीत राहा. ज्याप्रमाणे सायमदेव आपल्या स्त्रीपुत्रांना गाणगापुरास घेऊन आला. सर्वांनी श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार केला. पुढे सायमदेवाने कर्नाटक भाषेत निरनिराळ्या रागाधारित स्तोत्रे करून गायन केले. त्यामुळे श्रीगुरु संतुष्ट झाले. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, काय सांगू, तुझ्या या पूर्वजावर सायमदेवावर श्री गुरुपतीचा किती लोभ जडला म्हणून सांगू. अध्याय 42 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.